1 मिलियन फॉलोअर झाले म्हणून डायरेक्ट डीजे आणला आणि तसे 10 मिलियन सबस्क्रायबर झाले आपल्या फेकुचन व्लॉग चॅनलवर. तर नमस्कार मित्रांनो, आपण स्वतःची विद्युत वाचवा स्वतःची इज्जत दाखवा हे समजत नाही. पॅन्ट ढुंगणाच्या खाली पण चाललं. मला जर मूवी मध्ये डेड बॉडीचा रोल दिला ना, ते पण एवढी कुपोषित राहणार नाही. तर स्वागत आहे तुमच्या अशा एका नवीन व्लॉग मध्ये. आणि सकाळी सकाळीच मी चाललो होतो आपल्यासाठी स्नॅक आणायला. एवढं सगळं खातो पण तरी कोणत्या कोपऱ्यात काम आहे. टेरेसवर रील काढायसाठी आलो पण वेगळंच काहीतरी झालं. एवढे सगळे दिवस झाले आणि आता हॉस्टेलच्या रजिस्टरला आपला ऑटोग्राफ देऊन मी त्याचं मनोगत व्यक्त करण्याच्या आधी माहीत मनोगत व्यक्त केले आणि जिथं आपलं सेक्शन लिहायचं होतं तिथं सिग्नेचर करून बसलो. एवढा घाण तिथं जुलाब केला ना की आता सावरणं पण मुश्किल आहे. माझ्या ब्लॉग मध्ये फुल व्हायरल झाला पण मी कधी व्हायरल होतो काम आहे. कॉलेजमध्ये एंटर झालोच होतो की लगे अनाउन्समेंट करण्यासाठी प्रत्येक क्लासमध्ये जायचं काम पडलं. ज्या कामासाठी एवढी मेहनत घेतली ना, फायनली त्याच कामाला आमच्या प्रिन्सिपलने नाही म्हणून टाकलं. काही सर आहे सपोर्टिव्ह पण सगळेच असेल याची गॅरंटी मी अजिबात देऊ शकत. डॉगेश भाई आपला एवढा मोठा फॅन आहे ना की आपल्यापाशी थांबलाच नाही. सुंदर सुंदर मुलीला व्लॉग मध्ये घेतलं की जास्तच लोक पाहिजे. मित्र मैत्रिणी भेटले असेल की तुम्ही पिझ्झाची पार्टी करत असाल पण आम्ही आमचं वेगळं आहे हो. आम्ही चहा सोबत पार्टी करतो. सुंदर मुली व्लॉग मध्ये आल्या म्हणून त्यांनाच पाहत बसू नका. मी पण एका कोपऱ्यात उभा आहो. यांच्यासोबत जसं फिरलो ना मला कळालं की अरे आपण जिथं राहतो ना तिथं पण भरपूर काही आहे पाहण्यासारखं. आम्हाला थोडासा ब्रेक पाहिजे होता म्हणून आम्ही थोडंसं फिरून फारून आलो आणि फिरलो एवढं की मला समजलं नाही की कोणत्या गल्ल्यातून यानं मला नेलं आणि कोणत्या गल्लीतून कॉलेजमध्ये आणलं. आता असं खाणं तर मला माणसाचं बिलकुल वाटत नाही. आमचे मित्र आहे की जनावर आहे हे समजत नाही. मी पण त्याच्यातला एक नवीन जनावर आहे. हॉस्टेलवर पोहोचतात एवढा चांगला दृश्य पाहायला भेटला की सगळे रूममेट्स अभ्यास करत आहे. नुकतं जेवण संपलं होतं की डीजेचा एवढा जोरात आवाज येत होता की माझे पाय त्या जागेवर थांबलेच नाही. मग डीजेचं दर्शन घेण्यासाठी जास्त दूर नाही, आमच्या रूमच्या खालीच जायचं होतं आणि आज गणपतीचं विसर्जन होतं. सो त्याच्यामुळे आता भेटू अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये.